नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण जी केस बघणार आहोत तर ती केस आहे एका गायीच्या छोट्या वासरामधील उष्माघाताची केस, म्हणजेच हीट स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो. तर मागे एकदा मी हीट स्ट्रेस ही केस आपल्याला दाखवलेली आहे. तर हीट स्ट्रेस आणि हीट स्ट्रोक या दोनमध्ये अंतर आहे. तर आज आपण बघणार आहोत हीट स्ट्रोकची केस, म्हणजेच उष्माघाताची केस. तर आपण प्रत्यक्ष ती केस बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर जसे की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता, या वासराला 107.3 फॅरनहाइट एवढे टेम्परेचर याचे आहे, म्हणजे खूप जास्त टेम्परेचर आहे. त्यामुळे या वासराचे खाणे पिणे सगळे बंद आहे आणि वासरू उभे पण होऊ शकत नाही आहे. तर याच्या मागची हिस्ट्री अशी आहे की जे पशुमालक आहेत त्यांनी याला टिनाच्या शेडमध्ये बंद करून ठेवले होते काही वेळेसाठी. तर त्या वेळेमध्ये आता कसे जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त आहे आणि ह्युमिडिटी पण जास्त आहे. त्यामुळे या वासराला टिनाच्या शेडमध्ये ठेवल्यामुळे याला हीट स्ट्रोक झालेला आहे, म्हणजे उष्माघात झालेला आहे. तर कधीही जनावराला हवेशीर मोकळ्या जागी ठेवावे, पण थंड सावलीमध्ये असले पाहिजे. उन्हात डायरेक्ट संपर्क येईल अशा ठिकाणी ठेवू नये किंवा जिथे हवा बिलकुल लागत नाही अशा ठिकाणी सुद्धा ठेवू नये. त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढते. तर याला आता आपल्याला लक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास आपण बघू शकता की याचे श्वासोच्छवासाची जी गती आहे ती खूप वाढलेली आहे आणि याचे टेम्परेचर जे आहे हे 107 फॅरनहाइट आहे. तर याच्यावरून आपण समजू शकतो की हा उष्माघात आहे, कारण की वातावरण जे एन्व्हायरमेंटल टेम्परेचर आहे ते खूप जास्त आहे आणि ह्युमिडिटी पण खूप जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचे केसेस आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्या ट्रीटमेंटबद्दल जर आपल्याला बोलायचे झाल्यास अशा जनावरांमध्ये आपण काय ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर अशा केसेसमध्ये सगळ्यात अगोदर आपण याला डिहायड्रेशन स्टेटस चेक करत आहोत की याला डिहायड्रेशन झाले का, आणि झाले असेल तर किती पर्सेंटेज डिहायड्रेशन झालेले आहे, आणि अशा वेळेस आपल्याला फ्लूइड द्यायचे की नाही ते सुद्धा ठरविता येते. तर याला डिहायड्रेशन सुद्धा झालेले आहे, म्हणून आपण अशा प्राण्यामध्ये जेव्हा ट्रीटमेंट करतो तर सर्वात आधी अशा केसेसमध्ये आपण याच्या अंगावर थंड पाणी अर्धा तासापर्यंत टाकत राहायला पाहिजे. यामुळे काय होईल की याचे जे टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर आहे, ते जवळपास नॉर्मली येईल. पण थंड पाण्याच्या ऐवजी आपण बर्फाचा किंवा एकदम बर्फासारख्या गार पाण्याचा उपयोग करू नका. त्यामुळे काय होईल, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल, म्हणजे जे ब्लड व्हेसल्स आहे ते आकुंचित पावल्या जातील आणि त्यामुळे जी हीट आहे ती जनावराच्या शरीराच्या बाहेर पडणार नाही. म्हणून फक्त साध्या थंड पाण्याचा उपयोग करायचा आणि जवळपास अर्धा तास थंड पाणी याच्या पूर्ण शरीरावर टाकत राहायचे. त्यामुळे याचे टेम्परेचर जे आहे ते नॉर्मली येईल. तर नॉर्मल आल्याच्या नंतर आपण याला IV सलाईन सुद्धा लावू शकतो. तर अशा केसेसमध्ये जर आपण ज्यामध्ये डेक्स्ट्रोज आहे तर टेम्परेचर नॉर्मल आल्यानंतर आपण याला डेक्स्ट्रोज
5% 10% जे आपल्याकडे अवेलेबल असते तर ते आपण याला लावू शकतो. नाहीतर जे हीट स्ट्रोकची केस असते तर अशा केसेसमध्ये सगळ्यात बेस्ट सलाईन जे असते ते असते नॉर्मल सलाईन, ज्यामध्ये 0.9% सोडियम क्लोराईड असते. पण हीट स्ट्रोकच्या केसेसमध्ये जे ग्लुकोज असते लिव्हरमध्ये तर ते ग्लुकोजचा साठा पूर्णतः संपलेला असतो आणि जे जनावर आहे ते अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचते. तर त्यामुळे याला ग्लुकोजची सुद्धा गरज असते. तर आपण याला 5% डेक्स्ट्रोज 500 ml मध्ये लावलेले आहे आणि अँटीहिस्टामिनिक पण सोबत दिलेले आहे. तर अशा वेळेस हीट स्ट्रोकच्या केसेसमध्ये म्हणजे उष्माघाताचे केसेसमध्ये जेव्हा आपण याला IV फ्लूइड लावत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे की जे आपण याला फ्लूइड देणार असतो तर ते फ्लूइड आपण याचे जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर असते त्या नॉर्मल बॉडी टेम्परेचरला आपण त्या फ्लूइडचे टेम्परेचर अगोदर आणायला पाहिजे. कारण एवढे जास्त इन्व्हायरमेंटल टेम्परेचर ज्यावेळेस असते आणि ह्युमिडिटी इतक्या जास्त प्रमाणात असते तर त्यावेळेस फ्लूइडसुद्धा गरम आलेले असते आणि तसे गरम झालेले फ्लूइड आपण याला लावू नये, अन्यथा कंडिशन जनावराचे आणखी बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण याला D5 500 ml मध्ये लावलेले आहे. जर जनावराचे टेम्परेचर ज्यावेळेस कमी होत नाही तर अशा केसेसमध्ये उष्माघाताच्या केसेसमध्ये आपण याला जे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स असतात जसे की बेनोनेक्स पॅरासिटामॉलचं कॉम्बिनेशन असू द्या किंवा निमेसुलाइड पॅरासिटामॉलचे कॉम्बिनेशन असू द्या किंवा मेलोनेक्स असू द्या, तर हे इंजेक्शन लावून आपल्याला यावेळेस काहीही उपयोग होणार नाही. तर अशा वेळेस आपण जे आयोडीन सॉल्ट असतात जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता आयफारियाच नावाचे हे जे इंजेक्शन असते तर या इंजेक्शनचा उपयोग केला जातो ज्या जनावरांमध्ये टेम्परेचर नॉर्मल येत नाही त्या जनावरांसाठी. पण याचे शरीरावर पाणी टाकल्यानंतर आणि फ्लूइड दिल्यानंतर आणि आपण बघू शकता की हे वासरू जे आहे ते उठून उभे झालेले आहे आणि चालत सुद्धा आहे. तर अशा केसेसमध्ये आता आपल्याला पुढे याला आयोडीन वगैरे सॉल्ट लावण्याची गरज नाही आहे, त्यामुळे आपण याला ते इंजेक्शन लावले नाही. तर अशा केसेसमध्ये ही जर काळजी आपण घेतली जी मी आता आपल्याला सांगितले तर जनावर लवकरात लवकर रिकवर होईल. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक बर्फाचा उपयोग कधीही करू नका. याच्या अंगावर पाणी टाकण्यासाठी थंड पाण्याचा उपयोग करा पण बर्फाचा उपयोग करू नका. आणि फ्लूइड लावता वेळेस ही काळजी घ्या की जे फ्लूइड आहे ते याच्या बॉडी टेम्परेचर जे असते नॉर्मल बॉडी टेम्परेचर तर त्या नॉर्मल बॉडी टेम्परेचरला किंवा त्याला थंड करून सुद्धा आपण याला लावू शकतो. धन्यवाद.